शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार रसिको हो, नमस्कार. खरं तर एखादी सांगीतिक कलाकृती जेव्हा आपल्यासमोर साकारते तेव्हा योग्य शब्दांना सुयोग्य चाल बांधली गेली तर मग संगीतकाराकडून आणि गीतकाराकडून ते गीत आपल्यापर्यंत पोहोचतं आणि ते रसिकांच्या मनात राहतं. ही सांगीतिक संकल्पना किंबहुना अनेक सांगीतिक संकल्पनांना अतिशय उत्तम रीतीने आपल्या कलाकृतीतून साकारणारे हे सगळे कलावंत, ज्या कलावंतांकडे अशा अनेक गाण्यांच्या आठवणी असतात. अशाच काही गाण्यांच्या गोष्टी उलगडणारा आपला कार्यक्रम गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज दोन कलावंत आपल्यासोबत आहेत ज्यांनी अतिशय उत्तमोत्तम कलाकृती आपल्याला दिल्या. मुळात संगीतात उत्तम आणि दर्जेदार असं असलंच पाहिजे असं ज्यांनी आपल्यासमोर आणलं असे दोन कलावंत, संगीतकार विनय राजवाडे आणि गायिका माधुरी करमरकर आज आपल्यासोबत आहेत. आजच्या आपल्या या मैफिलीची सुरुवात आपण अशाच एका सुरांच्या सजावटीने करूया, कारण प्रत्येक वेळी तो सूर आपल्या मनात असतो आणि हा आपल्या मनातला सूर ज्यांनी जागवत ठेवलाय अशा या दोन्ही कलावंतांचं आपण स्वागत करूया. विनय, माधुरी, स्वागत आहे तुमचं. खरं तर ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार, या सगुण निर्गुणाच्याही पलीकडे जाणारा असा हा सूर असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या ओंकार घन असणाऱ्या या सुरापासून आपण आजच्या मैफिलीला सुरुवात केली. पण विनय, या गाण्यामागे तुझ्या मनात काही आठवण आहे?
कारण पाडगावकरांचे शब्द आणि हो. पाडगावकरांची तुझी भेट होय. आणि त्यातून नंतर निर्माण झालेलं हे गाणं, हो. तर आम्हाला ती गोष्ट ऐकायची आज. बरीच वर्ष झाली आता. हा सूर आनंद घन अल्बम माझ्या मते मी 2007 किंवा 2008 साली रेकॉर्ड केला असेल. आणि आज हे गाणं इतकं लोकांना आवडतं आहे ते खरं म्हणजे पाडगावकरांच्या इतक्या सुंदर लिखाणामुळे आहे. आमचा आपला थोडासा त्याला सहभाग आहे. पण त्यावेळेला मंगेश पाडगावकर सर ठाण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी म्हणून आले होते. त्यांच्याच सुप्रसिद्ध गाण्यांचा कार्यक्रम होता. गडकरी रंगायतांमध्ये कार्यक्रम झाला आणि आमच्या ओळखीच्या एका बाळकृष्ण निकम सर आहेत, त्यांच्या घरी पाडगावकर आणि सगळी त्यांची मंडळी आम्ही तिथे गेलो. आणि माझी ओळख नव्हती तेव्हा सरांची. तर तिथे चहा पाण्याचा छान कार्यक्रम खाण्याचा चाललेला आहे आणि सरही मूडमध्ये आलेले होते. आणि तुला तर माहिती आहे की ते मूडमध्ये आले की ते खूप मस्तच एकदम मजा असते म्हणजे. तर कोणीतरी म्हणाला, विनय ते कुठलं गाणं आहे, असं कुठल्या तरी गाण्याची एक आठवण निघाली सरांच्या, जे कार्यक्रमात नव्हतं घेतलं गेलं. अरे ते तू म्हण ना जरा, म्हणून दाखवते. अशा निघालं ते, मी म्हणून दाखवलं तर सर म्हणाले, छान, चांगलं गाता, तुम्हाला त्यातलं कळतंय असं दिसतंय. म्हटलं सर, आणि पाडगावकर कधी उगाच दाद द्यायचे नाही. आणि पाडगावकरांची गंमत म्हणजे माधुरीलाही माहिती असेल की त्यांना जर आवडलं ना गाणं तर त्यांचा चेहरा असा गोल गोल छान आणि गोरे गोरे पान ग्रस्त आणि चेहरा एकदम असा एकदम म्हणजे दिसायचं सगळं. आणि तेवढंच नाही आवडलं तेवढा वाईटही व्हायचा. एकदम असं करायचे ते तोंड की म्हणजे बिलकुल आवडलेलं नाही त्यांना. तर त्यांना आवडलेलं एवढं तर लक्षात आलं. मग सरच मला म्हणाले की अजून काहीतरी ऐकवा. अच्छा. तर मी एक गाणं केलं होतं. ते मी सरांना म्हटलं, सर एक गाणं आहे, माझ्या सुरात माझा मी प्राण ओतला, हे गीत गात जातू शोधू नको मला. हे नंतर मंदार आपटेनी त्या अल्बममध्ये गायलं. तर मी ते म्हणून दाखवतो तुम्हाला. नवीन चालेल का? हो चालेल म्हणाले. तर मी आता तू जशी माझ्या डाव्या हाताला बसलीस असा मी त्यांच्या डाव्या हाताला बसलेलो होतो. आणि मी सुरू केली चाल. हा, तर ती चाल एक ओळ झाल्यानंतर म्हणाले थांबा. अच्छा. अरे मी म्हटलं काहीतरी गडबड झालेली दिसते यांना, काही ते काय आवडलं नाही आवडलं काय. मी एका ओळीतच त्यांनी थांबायला लावलं. मग नाही असं इकडे या म्हणाले. आता माधुरी इकडे सोफ्यावर इथे येऊन बसा आणि हां आता ऐकवा. तर मला त्याचा उलगडा खूप नंतर झाला की वयपरत्वे त्यांना हिअरिंग एड होतं आणि उजव्या कानाला ते यंत्र लावलेलं होतं म्हणून त्यांनी इकडे आम्ही नेहमी कार्यक्रमात त्यांच्या उजवीकडेच बसायचो. हो. तर मग ते आणि ते सगळं गाणं त्यांनी ऐकलं आणि ते म्हणाले की मी असंच उगीच आपलं काहीतरी म्हणतोय किंवा काहीतरी तुम्हाला असं म्हणावं, हौसला अफजाई म्हणतात त्याला, तसं नाही, मी खरंच तुम्हाला इथे हे गाणं रेकॉर्ड करायची परमिशन देतो. मग त्यांनी मला घरी बोलवलं. अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो. पहिल्या भेटीमध्ये त्यांनी 2-3 पुस्तकं त्यांची सही करून छान अशी दिली आणि बाकी त्यांच्या खास शैलीमध्ये सांगितलं बाकीची पुस्तकं विकत घ्या बरं का. आणि मग त्याच्यात सूर आनंद घन हेही एक पुस्तकाचंच नाव आहे, सूर आनंद घन. ते त्यातल्या त्यात पाडगावकरांच्या लेटेस्ट पुस्तकांपैकी आहे. आणि मग ते मी त्यातलं ते गाणं मला खूप आवडलं, त्यांना ऐकवलं आणि मग ते म्हणाले हां असा करत तो अल्बम झाला. त्याच्यातही तुला सांगतो की जिथे आम्ही एंड करतो तो सूर आनंद घन असं 3 वेळा येतं आणि ते गाणं थांबतं. पण त्या कवितेमध्ये सूर ओंकार धन इथेच थांबलाय. अच्छा. मग मी पण तशीच चाल केली होती म्हणजे. तर मग सर म्हणाले की सूर आनंद घनवर थांबवता येईल का बघ. अच्छा. हा, म्हणून मग ते शेवटचे जे 3 वेळा सूर आनंद घन असं आपण घेतो ते ऍड झालं त्याच्यामध्ये. त्यांना एक जे आवडलं की ते म्हणाले की मला जे ह्याच्यामध्ये म्हणायचं आहे किंवा कवीला जे म्हणायचं असतं ते म्हणे तुमच्या पहिल्या त्या गाण्यामध्येही मला हेच जाणवलं, म्हणून मी तुम्हाला तिथल्या तिथे म्हटलं होतं की तुम्ही हे गाणं रेकॉर्ड करू शकता. आणि ह्याही गाण्यामध्ये मला असं जाणवत आहे की जे म्हणायचं आहे ते
येत आहे त्याच्यात. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण कवीला जे म्हणायचं हो. असतं ते संगीतकाराकडनं तितक्या ताकदीने यायला ही पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यातले वादक माधवराव पवार बरोबर. किंवा सगळेच ऋषिराज साळवी किंवा इतर बाकी सगळे वादक, बरोबर. जगदीश पाटील माझा एक मित्र आहे तो, किंवा सगळे सगळे जेवढे आहेत त्यांचंही याच्यात खूप श्रेय आहे. सगळ्या गायकांचं त्यात तेवढंच श्रेय आहे, नक्कीच. टेक्निशियनचं आहे. कारण ते सगळंच काय आहे की एखादा तुझा मी खूप हाय रेझोल्युशन फोटो काढला, तो फोटो काढला खूप 8K का काय असतो तसा, पण तो छापला वर्तमानपत्रावर, मग काय फायदा? तर टू बरोबर. ग्रॅब दॅट थिंग तो जो केलं ते, म्हणून टेक्निशियनचं पण खूप महत्व आहे खरं. की तो उत्तमरित्या झालं पाहिजे. सगळ्याच बाजू असतात, सगळे पैलू असतात, त्याने ते गाणं उठून येतं हो, आणि हो, ते आपल्यापर्यंत येतं. हो. पण शेवटी मी म्हटलं तसं सुरांची किमया आहे आणि सुरांची किमयाच आपल्याला जोडून ठेवत असते कुठेतरी. हो. मला वाटतं माधुरी तुझाही असाच एक अल्बम होता, सूर अंतरात नव्हे. म्हणजे पुन्हा एकदा ते सुरांशी तुझं असलेलं नातं मला असं वाटतं की त्या अल्बमने इतकं उठून आलं. आणि 2002चा मला वाटतं तुला सोलो अल्बमचा बेस्ट सिंगर अवॉर्ड तुला मिळालं होतं त्या अल्बमसाठी. तर असा स्वतःचा अल्बम स्वतंत्रपणे निर्मिती त्याची व्हावी, हा सगळा विचार कसा सुरू झाला? उत्तर मी खरं सांगू का, मी रसिकांना खूप लाईव्ह कार्यक्रमांसाठी जास्त माहिती आहे. बरोबर. तर मी स्वरमाधुरी या नावाने आम्ही कार्यक्रम करत होतो, मी आणि मिलिंद. तर या कार्यक्रमामध्ये मुद्दामून आवर्जून आम्ही आमची स्वतःची गाणी काही घेत असतो. तर त्यातली काही गाणी रसिकांना आपण सांगूया, मिलिंद करमरकर म्हणजे तुझा नवरा, आणि तोही उत्तम संगीतकार आहे. तोही गातो, हार्मोनियम उत्तम वाजवतो आणि चाली देतो. तर त्यातली काही गाणी ऐकून रसिक श्रोते येऊन आम्हाला विचारत की ही गाणी कुठे मिळतील. तो कॅसेटचा जमाना होता. तर म्हटलं आमचीच आहेत गाणी आणि आम्ही लाईव्ह कार्यक्रमात गातो, तर नाही तुम्ही नक्की रेकॉर्ड करा, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजेत. तर खरं म्हणजे रसिकांच्या या सूचनेवरून मला अशी कल्पना सुचली की आपण कॅसेट का करू नये. आणि मग नंतर काही मिलिंदने लिहिलेली 1-2 गाणी, नंतर काही त्याने चाली तर त्याच्या खूप होत्या, मग वेगवेगळ्या कवींची अशी निवडून, तर निसर्ग गीतं अशी एक कॉमन संकल्पना मला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसली, म्हणून ती थीम घेऊन असा तो सूर अंतरात नवे. आता त्यातलं जे गाणं आहे, जे शीर्षक गीत आहे, ते आप्पा वडगावकरांनी ते शीर्षक सुचवलं, सूर अंतरात नवे. नवीन गाणी म्हणून सूर अंतरात नवे, पण ते जे लिहिलंय गाणं ते आमचा कविमित्र नितीन आखवे, आज तो आपल्यामध्ये नाही दुर्दैवानी, पण ते त्या गाण्याची म्हणजे त्या कवितेची निर्मिती होताना मी बघितली, कारण आमच्या घरात येऊन त्याने ते गाणं लिहिलं. बरं, ते गाणं ओरिजिनल गाणं जे होतं ते हिंदी होतं. त्या गाण्यांचे शब्द होते वीरेंद्र मिश्र यांची कविता होती, रागिनी में घटाकी रागिनी में, असे ते शब्द होते. आणि ते कॉलेजमध्ये मी मिलिंदची चाल ती गात होते ना, तर ते ऐकवलं मिलिंदने त्याला, आणि त्याने आमच्या घरी येऊन ते त्या थोडंसं त्याच्यात निसर्गाची रूपकं वगैरे येतील असं करून त्याने ते आहे प्रेमगीत, पण त्याच्यात निसर्गाची रूपकं आणून त्याने फार सुंदर नितीनने लिहून दिलं. तर रागिनी में घटाकी रागिनी में, आणि रागिणी मधलं भाषांमधली पण गंमत, रागिणी मी तुझी अनुरागिणी मी रागिणी मी, तर हे नितीन आखवेने लिहिलं आमच्या घरी येऊन. त्याचा अजूनही एक किस्सा आहे. आधी मी अंतरा तो ऐकवते, आणि किंवा काय झालं, अंतरा जो म्हणजे लाईव्ह कार्यक्रमात जे गात होते तो तिसरा अंतरांना खूप वरती होता. तिथे रेकॉर्डिंगच्या वेळेला आप्पा संगीत संयोजक होते अल्बमचे, तर ते मिलिंदला म्हणाले की हे तुम्ही लाईव्ह कार्यक्रमांना घेता, ठीक आहे की ती गाते वरती वगैरे, पण हे फार थोडंसं श्रील वाटतंय, तर तू, आणि ऑलरेडी ट्रॅक झाला होता ना, तर ते म्हणाले की तू आता ह्या कॉर्डवर तू नवीन चाल कर, कारण हे अल्बममध्ये चांगलं नाही वाटणार हे, हा आवाज असा, ही क्वालिटी. तर तो टोन बदलला गेला ना, तर त्याने आयत्या वेळेला ती चाल केली आणि मी पण आयत्या वेळेला ते गायले, आणि ते जे तिसऱ्या अंतराचं आहे ते आयत्या वेळेला केलेली चाल आहे. तर ती मी तुम्हाला दोन्ही झलक मी तिसऱ्या अंतराची ऐकवते. झाला, आणि संक्षण तो कल्पून जाते मी नासून, फुलतो श्रावण, फुलतो
तुझी अनुरागिणी मी ओ रागिणी मी सुरांतरात नवे इंद्रधनु रंग झुले साडीवही आगळीच तन मनात प्रीत फुले हे अबोल प्रेम बोल जाण रे तू 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 जाण रे वा 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 वा, फारच सुंदर गाणं होतं आणि माधुरीने सुंदर गायलंय. मिलिंदची चाल आणि अप्पांचं त्याचं आणि संगीत काय संयोजन. त्यावेळी हे सगळं हो, बदलणं हो. हे सोपं नाही. हे काय आहे, हे चांगल्या संगीतकाराची ही एक आहे की बाबा हे वरती अंतरा जातोय तर तू त्याच कॉर्ड्स ठेव आणि खाली कर किंवा असं. तर मला ह्याच्यावरून एक उपी नय्यर साहेबांचं एक गाणं आठवतं की इशारों इशारों में दिल लेने वाले ते ना. तर त्याच्यामध्ये दोन्ही तिन्ही अंतरे जिथे सुरू होतात, म्हणजे मेल अंतराही तिथेच सुरू होतो, फिमेल अंतराही तिथेच सुरू होतो, पण अंतराची क्रॉस जिथे जाते तिथे आशाबाई सहज गाऊ शकल्या असत्यावर, पण खूप जसं ही म्हणाली तसं ही गाऊ शकली असती, पण श्रील वाटतंय किंवा वाटेल म्हणून तुम्ही खाली करा. तर तिथेही ओपी साहेबांनी त्या क्रॉस लाईनला जिथे फिमेल अंतरा येतो क्रॉस लाईन इतकी सुंदर ऍडजस्ट केली आहे. म्हणजे आता सूर गाय हा, आता तो अंतरा असा आहे, माना कि तू जाने जहां लाखों में तुम एक हो. अशीच लाईन आशाबाईंच्या गाण्यात त्यांच्या अंतरात पण आहे. हा, मोहब्बत जो करते हैं वो मोहब्बत जताते नहीं. पण रफी साहेबांचा अंतरा वर ठेवलाय त्यांनी, हमारी निगाहों की भी कुछ तो मगर दाद दो. असं जर आशाबाईंच्या अंतरात केलं असतं तर ते खूप श्रील वाटलं असतं. म्हणून त्यांनी काय केलं, ना 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 धड़कने अपने दिल की कभी किसी को सुनाते नहीं. कम्फर्टेबल रेंज मध्ये ठेवलंय बघा त्यांना. त्यांनी हे कंपोजरचं काम आहे. हेच मिलिंदनी केलंय. म्हणजे संगीतकार कुठे दिसतो तर तो असा दिसतो. बिलकुल. हे नक्कीच जाणवतं आणि खरोखर मिलिंदने खूप सुंदर केलंय. गोष्टी गाण्यांच्या. माधुरी, मला विचारशील तर त्या अल्बम मधलं माझं आवडतं गाणं तू आज ऐकवलं पाहिजे. आणि ते पावसाचं छान गाणं आहे, छोटीशी एक झलक. पावसाचं गाणं आहे आणि कवी अनिलांची कविता. आणि रेडिओवर एका दुसऱ्या गायिकांनी गायलं होतं की मिलिंदची चाल. तर ती ऐकून मला ती चाल आवडली. मिलिंदला म्हटलं की हे गाणं आपण अल्बम मध्ये घेऊया. आणि या गाण्यासाठीच खरं म्हणजे मला तो पुरस्कार मिळाला होता त्या वर्षीच. पावसा पावसा किती येशील आधीच ओले त्या रान राणीला आणखी कितीदा भिजवशील. पावसा पावसा किती येशील पावसा पावसा किती खरंच आहे, काही काही वेळेला असं होऊन जातं की पावसा पावसा किती येशील, किंवा इंदिरा संतांनी जसं म्हटलं नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या योग्य शब्दातनं कवी फार उत्तम रीतीने मांडत असतात आणि मग ते तुमच्या हातात शब्द मिळतात आणि संगीतकार त्या शब्दांचं सोनं करतात असं नक्की म्हणेन. पण विनय, खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स कवितांचे, जसं की आता ह्या 2 कविता आपण ऐकल्या, तर ते कवितेचं गाणं होताना त्याचं पुन्हा एक वेगळी ट्रीटमेंट त्याला मिळते. मला आठवतं तू एक बैठकीची लावणी केली होतीस आणि पुन्हा एकदा ते लाईव्ह म्युझिशियन आणि असा तो सगळा बाज होता. काय घडलं होतं तेव्हा? आणि माधुरीनेच गायली आहे ती. सगळ्यात प्रथम तर मी हिचंच आता कौतुक करण्याकरता मी एवढा कोणी नाही आहे, पण एक संगीतकार म्हणून मला फार कौतुक आहे तिचं की ती एकदम म्हणजे लाईव्ह म्हणण्याकरता जे टेम्परामेंट पाहिजे
वादकांचंही आणि गायकाचं, आणि स्पेशली गायकाचं, कारण तो फ्रंटला दिसतो ना एकदम. बरोबर. तर ते बरेच लोक ना करत नाहीत, करू धजत नाहीत ते, की नको बाबा आपला सूर जाईल, हे होईल, ते होईल, अमकं होईल. पण ही एक अशी आहे की हिने एक नाही अनेक माझी 2-4 गाणी तिने अशी लाईव्ह गायली आहेत. आणि मी तो लाईव्ह रेकॉर्डिंगचा थोडासा सरता काळ मी बघितलेला आहे. बरोबर. तर मला त्यावेळेला एक खूप अशी इच्छा असायची की आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करावं. आणि मग त्या लोकांमध्ये राहून नंतर मी केर्सी लॉर्ड साहेबांशी पण या बाबतीत खूप बोलायचो किंवा असं. तर ते म्हणायचे हेच जे गाणं आहे यूट्यूबला, जी लावणी तू म्हणतेस, त्याच्या आधी अनेक आत्ताचे माझे मित्र म्हणजे सगळे संगीतकार किंवा जुने अशोक पत्की सर किंवा केर्सी लॉर्ड सर याच्या बाबतीत बोललेत की हे गाणं लाईव्ह रेकॉर्डिंग म्हणजे काय. रवींद्र साठे बोललेत, ते तर रेकॉर्डिस्ट आणि संगीतकार असे दोन्ही, म्हणजे गायक असे दोघंही आहेत, दोन्ही आहेत. अविनाश ओक सर सगळे बोललेत त्याच्यात, अवधूत गुप्ते सगळे बोललेत, कमलेश भडकमकर. तर खासियत ही आहे की एकसंधपणा येतो. एकसंधपणा जो आहे ना, जो या डबिंगच्या याच्यामध्ये येत नाही. म्हणजे डबिंग ही पूर्वी व्हॉइस डबिंग पण व्हायची, म्हणजे ट्रॅक सगळा रेकॉर्ड व्हायचा आणि एक डेमो गायक असायचा आणि नंतर मूळ गायक येऊन त्याच्यावर आपला आवाज चिकटवायचा. पण त्याही वेळेला अख्खं गाणं त्याला पूर्ण गावं लागायचं. म्हणजे आतापासून इथेपर्यंत तो सगळं गायचा, जरी डबिंग असलं तरी तो गाणं पूर्ण गायचा. त्यामुळे एक एकसंधता येते. आता आपण काय करतो, तुकडे 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 पॅच 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 करतात. ते टेम्परामेंट राहत नाही, तो सूर राहत नाही. मग मध्ये जोडलेलं ज्यानं जे सीझन्ड कान आहेत ना, त्यांना 2 भाग जोडलेले पण लक्षात येतात. ते जनरल जी म्हणजे टेक्निकली माणसं जाणणारी नाही आहेत, गाणं ऐकतात, त्यांना ते नाही लक्षात येत. पण आम्हाला लक्षात येतं की इथे हा जोडलेला आहे. वादकही बरेच होते त्या गाण्यामध्ये आणि यशराज मध्ये शूट केले. हे जे आहे तर हे मधुकर आरकड्यांनी लिहिलेली, म्हणजे ज्यांना आपण बीज अंकुरे अंकुरे या गाण्यांनी ओळखतो. आजही ते आपल्यात, आता ते हयात नाही आहेत, पण त्यांनी हे अतिशय ही सुंदर लावणी लिहिली. याचं संगीत संयोजनात मी जनरली थोडा बहुत असतोच प्रत्येक ठिकाणी, पण आदित्य ओक आहे, सत्यजित प्रभू आहे आणि माधव पवार या लोकांचाही हातभार त्याच्यामध्ये खूप आहे. त्याच्यात खूप त्यांचा सहभाग आहे. आणि रेकॉर्डिंगमध्ये विजय दयाळ, ते सगळं लाईव्ह करायचं आणि ही गाणार. आणि ही अशी म्हणजे पदर खोचून उभी राहिली ना तिथे आणि अशी गायली ना ती. आणि मला वाटतं केर्सी लॉर्ड पूर्ण दिवस थांबले होते. ऍक्च्युअली आम्ही केर्सी सरांना म्हटलं की सर ऐसा लाइव रिकॉर्डिंग करा. अच्छा लाइव कर रहे हो, बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी है. सर आप आइए, थोड़ी देर हमारी कोशिश देख लीजिए, सुन लीजिए. हाँ मैं आऊँगा. आले ते आणि म्हटलं हे आपलं कितीसा आवडणार त्यांना, किंवा त्यांनी इतका जमाना पाहिलेला, हा निघून जातील. पण नाही, ते त्यांना इतकं आवडलं की ते विजय दयाळच्या बाजूला सगळं त्यांनी पूर्ण रेकॉर्डिंग 3-4 वाजेपर्यंत आपलं झालं, पूर्ण वेळ हजर होते आणि त्यांना खूप आवडलं. नंतर त्यांनी त्या घरी येऊन मला बोलवलं, त्याबद्दल बाईट पण त्यांनी दिला. अरे वा. आता एवढं त्या माणसांनी केल्यानंतर मग आपल्यालाही वाटतं की नाही काहीतरी. आणि ज्या अर्थी एवढ्या सगळ्यांनी नावाजलंय त्या अर्थी ते नक्कीच इतकं उत्तम झालंय. मला असं वाटतं एक छोटी झलक ऐकूया आपण ती. नक्की नक्की. एकच सांगते मी की त्याने जे आता सांगितलं माझ्याबद्दल की मुळात आधी रिहर्सल्स आम्ही खूप व्यवस्थित केल्या. म्हणजे लाईव्ह रेक करायचं किंवा असा टेक करायचं तरी रिहर्सल्स खूप मला असं वाटतं की आवश्यक असतात. म्हणजे ते गाणं हळूहळू आपल्या जे झिरपत जातं जे होतं ना गायकाच्या बाबतीत, ते व्हायला पाहिजे. जे पूर्वी खूप आम्ही फक्त ऐकलंय की रिहर्सल्स व्हायच्या, म्हणजे लता दीदींच्या बाबतीत वगैरे, तर तशा आम्ही रिहर्सल्स आम्ही दोघांनी आणि फ्रेज टू फ्रेज आम्ही सेट केलं होतं की सुरुवातीचा आलाप कसा असेल त्याच्यावर सुद्धा विनयने खूप विचार केला होता. त्याच्यानंतर वादकांबरोबर 1-2 रिहर्सल्स केल्या होत्या आणि मग मी
प्रत्यक्ष जेव्हा रेकॉर्डिंगला मी गेले तेव्हा सलग आम्ही 5 टेक केले हो, होते आणि जवळजवळ 18-19 वादक सगळे दिग्गज वादक होते. मला खूप आनंद मिळाला त्या रेकॉर्डिंगचा. आणि विजय दयाळ आमचा रेकॉर्डिस्ट मित्र, तो तर एवढा खुश झाला. त्याच्याहीसाठी ते खूप आनंददायी गोष्ट होती. त्याच्यानंतरचं जे विनयचं रेकॉर्डिंग झालं महाराष्ट्र गीताचं, ते जे लाईव्ह केलं तेव्हा अगदी म्हणजे मला इतकं बरं वाटलं की खुद्द दिदींचा आवडता रेकॉर्डिस्ट आहे विजय दयाळ असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. त्याने माझी आई तिथे महाराष्ट्र गीताच्याला माझी एंट्री झाल्याबरोबर तो आमची स्पेशल गायिका आली म्हणा. मला इतकं बरं वाटलं की ते रेकॉर्डिंग त्याच्या लक्षात होतं. आणि रेकॉर्डिस्टचा कान आहे शेवटी, त्यांनी तुला ही दाद देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आरकडेंचे शब्द पण एवढे फार 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 फारच सुंदर आहे. आणि गंमत अशी की ते सगळं एकत्रित जो येतो ना, त्याच्यामध्ये आणखीन एक सांगतो की आताच्या घडीला जे रेकॉर्डिंग होतं त्याच्यासाठी रांगोळी काढतो ना आपण, त्याला जसे ठिपके देतो आणि मग ठिपके जोडल्या जातात, तसं क्लिक असते. त्या क्लिकवर ते सगळं वाजवल्या जातं मोजून मापून, आणि मग ती क्लिक काही दिसत नाही किंवा काढून टाकल्या जाते. तसं ह्या कुठल्याही गाण्यांना नाही आहे. हे फ्रीलान्स आहेत. म्हणजे सूर आनंद घन म्हण, ही लावणी म्हण, महाराष्ट्र गीत म्हण, काही पण, ही सगळी लाईव्ह मध्ये क्लिक काही नाही. जो नॅचरल टेम्पो सगळ्या म्युझिशियन्सच्या गायकांच्या मनात असतो तो मला ऐकायला मिळतो. त्यामुळे ते खूप छान. आणि ना मी अगोदर जेवढी म्हणून जुन्या गाण्यांची रेकॉर्डिंग केली आहेत, म्हणजे मी अप्पांचं वगैरे नाव घेईन, अप्पा वडाकर, की त्यांच्याकडे जे गायले मी जुन्या गाण्यांची रेकॉर्डिंग किंवा इतरही जे दिग्गज ज्येष्ठ सिनियर मला माणसं, त्यांनी मला एक ती सवय लावली की शक्यतो एक एक ओळ किंवा एक अक्षराचं डबिंग करायचं नाही. जरी ट्रॅक झालेला असला तरी शक्यतोवर प्रयत्न करायचा की सलग किंवा निदान एक अंतरा तरी सलग म्हटला पाहिजे. त्यामुळे तो भाव छान पोहोचवता येतो. जसं लाईव्ह कार्यक्रमात आम्ही भाव पोहोचवणं हे आमचं काम असतं, तसं रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सलग तर तो भाव पोहोचवणं चांगलं होतं. ती सवय मला थोडीशी असल्यामुळे तर ते मला थोडंसं त्याचा उपयोग झाला. नक्की ऐकूया आपण. चैत्र
पण विनय माधुरी, मला वाटतं ज्या मधुकर आरकडेंनी बीज अंकुरे अंकुरे लिहिलं त्यांनी इतके सुंदर शब्द लावणीसाठी लिहिणं ही खरंच कमाल आहे. म्हणजे कवीचं मोठेपण आहे आणि कवी गीतकार हे या शब्दातनच खरं तर व्यक्त होत असतात. असंच मला एक त्या जेव्हा त्यांना ती चाल ऐकवली ना, तर ती सुरुवातीची आहे ना जागा, ती त्यांना म्हणाली अरे हे 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 असंच पाहिजे होतं बरं का. तर ते चंद्र झुल्यावर झुलवा अलगद, ही जी जागा आहे ना ती त्यांना म्हणाले हेच पाहिजे. म्हटलं तुम्हाला पटलं म्हणजे मलाही पटलं. खरं खरं, ती अलगदपणे आली आणि ती अलगदपणे माधुरी आणि झुलवा खरं आणि अलगद, ह्या दोन्ही जागा सुंदर सुंदर. एक शब्दांना मी म्हटलं तसं की शब्दांचं सोनं करणं म्हणजे काय ते हे असं असतं. गोष्टी गाण्यांच्या. खरंच आहे. अशीच मला एक तुझी चाल आठवते, अशोक बागवेंनी लिहिले. मला वाटतं अशोक बागवेंनी अनेक गाणी तशी केली, पण अशोक बागवेंच्या शब्दांमध्ये सुद्धा ते एक सामर्थ्य आहे. आपल्या गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमातही अशोक बागवे आले होते आणि त्यांनीही खूप आठवणी सांगितल्या. गीतकार म्हणून त्यांच्याविषयी काय सांगशील, किंवा तू केलेल्या त्यांच्या एखाद्या गाण्याविषयी? कसं आहे, कविता आशय घन तर पाहिजेच. मला जर कविता कळली नाही ना तर मी चाल नाही लावत. मला जमतच नाही ते. म्हणजे काहीतरी आपल्याला चाल अशी लावता म्हणजे ती तसं मला नाही जमत. मला कळली पाहिजे चाल. तर बागवे सरांची खासियत ही आहे, तर ते चांगली गझल लिहितात, इतर कविताही लिहितात, पण ते अतिशय शब्द घुंगुरवाळे असतात. म्हणजे त्याचा नाद असतो, छान असतात असे. त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ते त्यांच्या गाण्यातनंच आयडियाज आपल्याला मिळत असतात त्याच्यातनं. तर तो पूर्णच एक अल्बम केला होता पाऊस रंग नावाचा. त्याच्यामध्ये गंमत म्हणजे अशी की संगीतकार माझा मित्र कौशल इनामदार हाही त्याच्यात एक गाणं गायलाय. हा, कारण तसाच आवाज हवा होता. म्हटलं कौशल तू गा, तो गायला होता. या गाण्याची खासियत अशी आहे, कसा कौशल आणि अशोक बागवेच आपल्या या कार्यक्रमात होते. हो हो. तर हे जे गाणं, त्यात अनेक गाणी होती. त्याच्यात थोडंसं गावरान सारखं गाणं होतं, त्यात लहान मुलांचं बालगीत एक पावसाचं होतं. अशी करत असताना एक अभंग होता. एक अभंग होता. हा, अभंग होता. आणि गंमत अशी की पूर्ण अभंग वृत्त असतं ना, तसं नसलेला पण अभंग केला मल्हार सारख्या रागास म्हणे. आणि जे पूर्ण अभंग वृत्त होतं त्याला मी बऱ्यापैकी वेस्टर्न चाल केली. हा, कारण माझं मत असं आहे की अभंग हा काय पखावज आणि असं घेऊनच का गायचा. आम्ही मांडतोय ना, त्याच्यामुळे नवा ट्रेंड, नवा काहीतरी वेगळं. हा, त्याच्यामुळे तो एक वेगळं झालं होतं. आणि अभंग ती म्हणते तो अगदी ट्रॅडिशनल, तो एक वेगळा. तर या गाण्याच्या बाबतीत या सगळ्याच म्हणजे बागवे सरांच्या ह्याच्यामध्ये असं आहे की त्यांच्या शब्दांमधनच आपल्याला एक आयडिया मिळत असते. मला वाटतं जलधारांचा चिंब. हो हो, ते इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी की जलधारांचा चिंब अनावर पान्हा, सजल सघन घन श्यामल गवळण, अधर अधीर जुळताना. किंवा इतकं सुंदर लिहिलंय. आणि सरांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की तू काय चाल लावतोस हे मला बघायचं आहे, कारण याची आधी पूर्वी कोणीतरी मला एक चाल ऐकवली आहे. म्हटलं अच्छा, म्हणजे ही कम्पेअर होणार. तर पण ऐकल्याबरोबर पहिल्या 2 ओळीतच म्हणाले बस हे करेक्ट आहे, हे तुला आपल्याला हेच करायचं आहे. म्हटलं मग अजून काय हवं. कारण मला असं वाटतं की संगीतकारचं मध्ये असतं संगीतकार, त्यांनी जर लिहिलेलं गाणं ते आपल्याला समजावून घ्यायचं असतं. आणि या दोघांचं जे आहे ते ट्रान्सफर गायकाकडे करायचं असतं. गायक अतिशय महत्त्वाचा, कारण या सगळ्यांचे विचार तो मांडणार आहे किंवा ती मांडणार आहे. त्याच्यामुळे ते स्पिअर हेड आहे. सो तिने चांगलं केलं किंवा त्यांनी चांगलं केलं तर आमची विचारपूस होईल की काय छान चाल आहे का, काय शब्द आहेत. असा हा काही छान प्रवास आहे. तर आमची हे मध्ये असते जागा. इकडे आता लगेच तू गाणं लिहून टाक, महिला गायला देऊ. मला वाटतं माधुरी याच नोटवर आपण छान एक झलक ऐकूया. चिंब अनावर पान्हा,
चिंब अनावर पाला मधुभाराने नवली खाली वसुंधरेला भोवळाली मधुभाराने नवली खाली वसुंधरेला भोवळाली थेंब थेंब नक्षत्रमुखावर थेंब थेंब नक्षत्रमुखावर लाजत सावरताना चिंब अनावर पाला जलधारांचा चिंब अनावर म्हणजे एक सुखद अनुभव म्हणतात ना तसं हे गाणं झालेलं आहे. आणि गाण्याच्या वेळेला सांगतो तुला हा. की जसं शब्दांचं आहे आणि ती म्हणतेस ते खूपच छान. खरंच आहे. तर ते ना ते पण सर म्हणाले ते हा असं पाहिजे हा. ते ना थेंब थेंब नक्षत्र मुखावर लाजत सावरताना ती एवढा तिने ते सुंदर. मला म्हणून- एक मी इथे सांगते आवर्जून की मी विनय बरोबर जेवढं मी काम केलंय तर त्याला स्वतःला साहित्याची उत्तम जाण आहे. कवितेची निवड त्याची फार अप्रतिम असते. तर मला त्याचा एक फायदा असा झाला की रिहर्सल ज्या केल्या म्हणजे फोनवर आम्ही करायचो किंवा प्रत्यक्ष भेटून आणि प्रत्यक्ष रेकॉर्डिंगला माझं गाणं पाठच झालेलं असायचं. हा, मी शक्यतोवर समोर कागद न ठेवता म्हणजे मला त्यांनी विचारलेलं पण आहे की समोर कागद नाही तुझ्या म्हटलं शक्यतोवर मी पाठ म्हणणार आहे. पाठ म्हणण्याचा हा अजून एक फायदा की भाव पोहोचवण्यासाठी त्याचा खरंय. फार उपयोग होतो. नाहीतर कागदात अडकून ते पडायला अडकून पडतो माणूस. ते सगळं जे आहे ना आपण काय मांडणी करणार आहोत खरंय. याचा सगळा प्लॅन आपल्या समोर असतो. ते संगीत वातावरण निर्मिती त्यामुळे फार छान होते. सुंदर होते. आणि म्हणून मग कवीचे शब्द खरंच म्हणजे कवी तुला हे देतात की सांगतात त्यांचा प्रतिसाद असतो की येस मला जे हवंय ते मिळालं. हे खूप मोठं आहे. अशोक बागवेंच्याच एका गाण्यात तर तुला नवीन तालही सुचला होता. हो हो झालंय असं. ऍक्च्युली त्यांची ती गझल आहे बर आणि जरासे चांदणे हाती धरूया बर जरासे एकमेकांना स्मरूया ओ वा असे शब्द आहेत. तर मी त्याला चाल लावत होतो आणि आता गझल म्हटली किंवा आपलं भावगीत म्हटलं की जनरली आपण काहीतरी आपण दादरा करू केरवा करू फार फार तर रूपक करू. पण ते चाल मला आवडत होती पण समहाऊ मला असं काहीतरी छान बसत नाही आहे किंवा असं काहीतरी होत नाही आहे असं वाटत होतं. मग मी म्हटलं थोडं वेगळं करून बघूया का. म्हटलं आपण झपतालत करून बघूया. मग ती चाल थोडी ठशीच ठेवून ती झपतालत मी मोल्ड करत होतो. ती मोल्ड करत असताना शेवटी रेकॉर्ड ती झपतालतच झाली. पण ते करत असताना मला तो राजताल डोक्यात आला. अच्छा हा राजताल असं नाव दिलंय. राजताल असं नाव आहे त्याचं. हे गाणं राजतालात नाही आहे बरं पण राजताल तेव्हा डोक्यात आला. आणि मग मी अनेक दिग्गजांना पहिल्यांदा सगळ्यात मी डॉक्टर विद्याधर ओकांना सांगितला, मुकुंद मराठ्यांना सांगितला, आमच्या माधवजी पवारांना सांगितला आणि सगळे म्हणाले की नाही हा ताल खूप छान आहे वेगळा आहे त्यांनी. आणि मग अगदी पंडित सुरेश तळवलकरांपर्यंत तो गेला. सोनिया परचुरे आपली तिच्या थ्रू. आणि मग तो कार्यक्रम पूर्ण पंडित सुरेश बापटांचं शास्त्रीय गाणं त्या तालावर हिचा पूर्ण नृत्याचा आविष्कार त्याच्यावर स्वतः सुरेश दादा तळवलकर स्टेजवर असा तो झाला. पण गाणं मात्र मग मी झपतालात केलं कारण लोकांना ताल माहिती नाहीये नवीनच सगळं द्यायचं म्हणून मग मी ते झपतालातच ठेवलं. कसा झाला ताल काय आम्हाला काही असं छोटं डेमो ऐकायला मिळाला तर. हो मी सांगतो. आता कसं आहे की तो 20 मात्रांचा ताल आहे. झपताल आपला टेक्निकल थोडं बोलतोय पण झपताल हा 10 मात्रांचा आहे. पण 10ची दुप्पट तर नक्कीच आहे. पण तो जो 10 आहे झपताल तो 5-5 म्हणजे 2-3 2-3 असा आपले तुकडे ना. धीना धी धीना तीना धी धीना 1 2 1 2 3 1 2 1 2 3 हा झपताल घे.
हे जे आहे हे असं त्याचं डिव्हिजन झालं असतं आणि त्याची दुप्पट झाली असती ती फक्त झपतालाची दुप्पट झपतालाची झाली दुप्पट असती. झाली तसं नाहीये ते. तर हे जे 10 आहेत त्याची विभागणी 3 3 4 अशी आहे. ओ, 3 अच्छा. आणि 3 म्हणजे 6 त्याचे आणि खंड 4 तीन, 3, 6, 3 3, 3 4 असे 4 पडतात. आणि पुढे 3 3 4 बरं. असा झालाय. त्याच्यामुळे पहिल्या 3 मात्रा ज्या आहेत त्या आहेत धेन धेन्ना वाजव. मग पुढच्या 3 मात्रा आहेत त्रक धेन्ना आणि पुढच्या 4 मात्रा धेन्ना तिरकिट. हा आता या तिरकिट मध्ये पण एक गंमत आहे. एका मात्रेत तिरकिट नाही आहे बघ. तीर आणि किट 2 मात्रांमध्ये म्हणजे पखावाजाचा ताल जसा असतो कत तिटिकता किंवा गदी गण तसे ते तिरकिट आहे. आणि मग त्याच्या पुढे खाली आहे त्याची म्हणून मी जस्ट म्हणून दाखवतो. बरोबर. धिन धिन्ना त्रक धिन्ना धिन्ना तिरकिट तिन तिन्ना त्रक धिन्ना धिन्ना तिरकिट धिन धिन्ना त्रक धिन्ना धिन्ना तिरकिट तिन तिन्ना त्रक धिन्ना धिन्ना तिरकिट धिन. क्या बात हा आहे. राजताल झाला. म्हणजे तो असा राजताल हा. म्हणजे ऐटीत येतो असं असं ते हो झालंय. हो ऍक्च्युली गंमत अशी झाली की राजवाडेने बनवलंय म्हणून म्हणून राजताल आहे राजताल. असं लगेच लोकांना वाटतं. पण हे जे डोकं आहे ना हे मुकुंद मराठ्यांचं आहे. बरं. ते म्हणाले तो राजासारखा येतोय किंग्स वॉक ज्याला म्हणतो बघ आपण. म्हणजे हे मला माहिती नव्हतं. एकदम एकदम पण मी तेच परफेक्ट आहे बोलले. ते. क्या बात आहे. वा म्हणजे तुझ्या कलाकृतीमध्ये ते यश आहे आणि म्हणून मला हे म्हणावंसं वाटलं. वा सुंदर. गोष्टी गाण्यांच्या असा हा राजतालच्या गाण्याच्या निमित्ताने खरं तर तयार झाला. थोडंसं तेही ऐकूया. थोडंसं ऐकवतो जरासं ऐकवतो चांदणे. ऐकवतो. आता हे पण आहे ना हा. की सरळ झपतालात नाही आहे थोडा आड झपतालात आहे. म्हणजे खळेकाकांचं कुठलं गाणं ते आपलं वाडकर सरांचं सुरेश दादांचं सुरेश वाडकरांचं धरीला वृथाचंद. धरीला वृथाचंद जसं आड झपताल जातो तसं हे आहे. बरं. हा आणि हे अतिशय वयाने लहान एका मुलीने गायलंय. बरं. तिचं नाव आहे सानिका अग्निहोत्री आणि तिने एवढं छान सांभाळलंय ते. शी मस्ट बी आत्ता तिचं वय 18 वर्षाचं असेल फक्त. अच्छा. 18 वर्षाची असेल ती पण अप्रतिम गायलंय तिने. आहे यूट्यूबला. तर मी थोडंसं म्हणून दाखवतो. नक्की. जरासे चांदणे हाती धरूया जरासे चांदणे हाती धरूया जरासे एकमेकांना स्मरूया जरासे चांदणे हाती धरूया जरासे एकमेकांना स्मरूया जरासे चांदणे. वा वा क्या बात आहे. मला वाटतं एकदा वादकांसाठी सुद्धा वा, वा. टाळ्या वा, वा, वाजवूया वा. आपण वा. नक्कीच. मस्त. हा वेगळेपणा जेव्हा चालीतनं उठून दिसतो किंवा हे वेगळेपण जेव्हा आपल्या एखाद्या प्रोजेक्टमधनं एखाद्या उपक्रमातनं येतं तेव्हा एक वेगळं समाधान निश्चित मिळतं. कारण कलावंत म्हणून ते समाधान खूप महत्त्वाचं असतं. मला वाटतं माधुरी अनेक कार्यक्रमात तू गातेस. अनेक कार्यक्रमात वेगवेगळ्या संकल्पनांमधनं आपण कितीतरी कार्यक्रमात एकत्र आपण केलंय काम केलेलं आहे. हो. पण हे सगळं ऐकताना मला नेहमी तुझं आणि मिलिंदचं कौतुक वाटतं की तुम्ही दोघांनी काही वेगळे प्रोजेक्ट सुद्धा केले. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंना जाऊन त्यांचं गाणं ऐकवणं किंवा शिवशाहीर गौरव त्यांचा गौरव करणं एका परीने गाण्यातनं ही संकल्पना मुळात सुचली कशी आणि काय झालं नेमकं? ते विलेपार्ल्याची जनसेवा समिती ही जी संस्था आहे तर आमचे मित्र पराग लिमये तो कार्यवाह आहे संस्थेचा आणि खूप वेगवेगळे संकल्पना ते तर बाबासाहेबांची बऱ्याच वेळेला व्याख्यानं जनसेवा समितीने केलेली आहेत. तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना ऐकवणं हे नंतर झालं अर्थात. पण ते गौरवगीत त्यांच्या शतकपूर्ती निमित्त ते गाणं रेकॉर्ड करायचं ही परागची कल्पना खरं
ते रेकॉर्ड केलं आम्ही, मिलिंदने लिहिलं, चाल दिली, रेकॉर्ड केलं. आणि त्यानंतर परागच्या मनात कल्पना आली की आपण, त्यांची तब्येत तेव्हा ठीक नव्हतीच म्हणजे, आपण त्यांनाच जाऊन ऐकूया. त्या अगोदर ऑडिओ ऐकवलं त्यांना घरी, तर ते इतकं त्यांना आवडलं. मग ते एकदा अपॉइंटमेंट घेऊन आम्ही गेलो आणि ऐकवलं. फार आमच्या आयुष्यातला तो फार मोठा भाग्याचा क्षण आहे. खरंच आहे. वा. आणि त्यांची दाद काय होती, त्यांचं म्हणणं काय होतं त्याच्यावर? फारच ते खुश झाले. म्हणजे ते म्हणाले की मी जणू काही मी स्वतः आहे समोर आणि माझं स्वागत चाललंय असा मला एक फील आला. बरोबर. माधुरी, खरं तर इतके छान तू नेहमीच गातेस आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातनं, वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमात आपण कितीतरी एकत्र काम केलंय. होय होय. पण हे सगळं बघत असताना हे वेगळेपण आपल्या कुठेतरी आपल्या प्रत्येक गाण्यातनं यावं, वेगवेगळ्या उपक्रमातनं यावं, याची तुझी सुरुवात कुठून झाली? मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना आमचे जे सर होते ते शिकवायचे तर बिझनेस प्लॅनिंग आणि अकाउंट्स, पण अतिशय वृक्षविषय शिकवून सुद्धा संगीताचा त्यांना उत्तम कान, अतिशय उत्तम समज. केशव परांजपे त्यांचं नाव. आणि खूप चालींची सुरुवात तेव्हा त्यांची झाली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चाली मी बऱ्याच तेव्हा गायल्या. तर तेव्हा जे मोठे मोठे बॉलिवूडचे वगैरे सुद्धा सेलिब्रिटीज कार्यक्रमात असायचे आणि त्यांच्यासमोर सरांची कल्पना अशी की उदाहरणार्थ लता दिदी आणि मन्नादा आहेत, तर मन्नादांचा सत्कार दिदींच्या हस्ते होणार होता आणि दोघेही, आणि अनिल विश्वासजी संगीतकार, हे तिघही. तर मन्नादांवर सरांनी गाणं लिहिलं, आओ दिन के उजाले सुर को सजाए आओ. बरं. आता त्याच्यामध्ये दिदी येणार म्हणून तिसऱ्या कडव्यामध्ये सरांनी लिहिलं सरस्वती के जिसमे दर्शन, आणि ते गाणं मी गायलं आणि अनिलदा वगैरे समोर होते. आता जुनं गाणं एखादं आम्ही गायचो, पण हे नवीन गाणं सुधीर फडके बाबूजी येणार तर सुरांनी धीर द्यावा असे शब्द सरांनी लिहिले. तेव्हापासून ती सुरुवात झाली माझी. मला तेव्हा आम्हाला आयोजकांना कधी कधी नवीन गाणी नको असायची ती. आम्हाला राग यायचा की सरांचं राग की कशासाठी सर हे सगळं धडपड करतात, पैसा वगैरे तर आमची अपेक्षाच नव्हती, कमर्शियल काहीच नव्हतं, पण त्यामुळे ती सुरुवात झाली. हे आज आता मला त्याचं महत्त्व कळतं त्याचं खरंच. त्याच्यानंतर अनिलदांच्या गाण्यांचा आम्ही वेगळा कार्यक्रम अनिलदांच्या समोरच आम्ही केला होता आणि अनिलदांच्या शैलीचं नवीन गाणं सरांनी जे केलं, हुई है रूह से पहचान दिल के तार जब छेड दिए तूने, तर ती एक झलक मी आपल्याला ऐकवते की अनिलदांच्या संगीताची शैली त्या गाण्यात सरांनी आणलेली आहे, पण गाणं मात्र नवीन आहे. आणि केशव परांजपे सरांचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर आहे. किशोरीताई त्यांना मुलाप्रमाणे मानत असत. पुढे जाऊन अमृताचा कल्लोळू या अल्बम मध्ये मी गायले मी सरांच्या कॉम्पोजिशन, त्या किशोरी त्यांच्या अंगाने केलेल्या त्यांनी कॉम्पोजिशन्स आहेत. तर ते हुई है रूह से पहचान. हुई है रूह से पहचान दिल के तार जब छेड़ दिए तूने, हुई है रूह से पहचान दिल के तार जब छेड़ दिए तूने, हुई है रूह से पहचान. ही जी मेन जी स्टाईल आहे ना ती अनिलदांची होती. हा. आणि गंमत अशी आहे की ते चाल त्यांनी तशी बांधलीच आहे, पण त्यातले दोन शब्द फार महत्वाचे आहेत की हुई है रूह से पहचान, आत्म्याशी ओळख झाली आहे आणि दिल के तार आणि ते दिसतंय त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की दिल के तार छेडे है हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळी मंडळी तेच करत असता. तुम्ही आमच्या मनाची तार छेडता आणि त्यामुळे कदाचित ते उत्तम संगीत आमच्यापर्यंत येतं. माधुरी, विनय, अशा बऱ्याच गप्पा मारायच्यात, अशा आणखीन आठवणी तुमच्याकडनं ऐकायच्यात, पण आज थोडंसं थांबूया आणि यांनी आपल्या सुरांनी आपल्या मनाची जी तार छेडली आहे ती अशीच छेडत राहूया. आज थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.